तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 4. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूया आपल्या शिवानी आणि रुहानला. अनवॉन्टेड मॅरेज भाग 4. रुहान, वेट. तू काही गोंधळ घालणार नाही आहेस, ऐकून घे माझं. इरावती बोलेपर्यंत रुहान गेला होता शिवानीला भिडायला. समोर तीही कमरेवर हात ठेवून रागातच त्याला पाहत होती. नुकतीच आपल्या स्कूटीवरून तिने मिठाईची ऑर्डर पोहोचवली होती. आता ती तिथून निघणार होती की याची गाडी सरळ तिच्या स्कूटीला ठोकून पुढे निघाली. हे यू, आरजे रागाने धुसफुसत तिला बोट दाखवून बोलतो. तशी शिवानी त्याच्या त्याच बोटात आपले बोट अडकवून सरळ हाड बोलते. तसा तो पटकन आपले बोट तिच्या बोटातून सोडवून घेतो. काय? कपाळावर आठ्या पाडून तो तिला विचारतो. मराठी येत नाही, इंग्लिशमध्ये सांगू? तू यू बोलला ना, म्हणून मी हाड बोलले. हाड हाड आपण कुत्र्याला बोलतो ना, तेच ते, कुत्र, डॉग. शिवानी पण हसून त्याला बोलते. तुझी हिंमत कशी झाली मला कुत्रा बोलायची? समजते काय स्वतःला? इथं उभ्या उभ्या तुझ्यासारख्या 56 पोरींना विकत घेऊ शकतो. तुझ्या फडतूस गाडीसाठी तू माझ्या गाडीचं नुकसान केलं, याची भरपाई कोण करणार? रुहान जरा चिडून बोलतो. समोर केलेलं बोट पुन्हा त्याने मागे घेतलं. आताच तिने पकडलेले बोट आठवलं आणि त्याने आपलं बोट मागे घेतलं होतं. वा रे वा, चोराच्या उलट्या बोंबा. तू माझी गाडी पाडली त्याचं काय? नशीब मला काही झालं नाही. मला काही झालं असतं तर मी तुला सोडलं नसतं. आता आधी माझ्या गाडीची नुकसान भरपाई दे. शिवानी त्याच्यासमोर हात करत बोलते. तसा रुहान तिच्या हाताकडे पाहत जायला निघाला. तशी ती त्याच्या मागे त्याच्या गाडीजवळ आली. ती त्याला बडबडत होती आणि तो तिला इग्नोर करत होता. गाडीच्या खिडकीतून इरावती तिलाच पाहत होत्या. नाजूक दिसायला होती, पण आज तिने रुहानची बोलती बंद केली म्हणून त्यांना तिचं भारी कौतुक वाटत होतं. रुहान, अरे चूक तुझी होती. तिला. इरावती पुढे काही बोलणार त्याआधीच रुहानने वैतागून आपल्या आईकडे पाहिलं. चूक मान्य करायची पद्धत नव्हतीच त्याची. सॉरी, थँक्यू हे शब्द तर त्याच्या डिक्शनरीमध्ये नव्हतेच. इरावती त्याचा मूड पाहून गप्प बसल्या. शिवानी त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसलेले पाहून जरा जोरात त्याला ओरडून बोलू लागली. दिनेश तर बिचारा आपल्या बॉसची दादागिरी पाहून हक्काबक्का राहिला. काही बोलायची सोय नव्हती. काय करतोय? माझी गाडी, मूर्ख माणसा. शिवानी आता ओरडत आपल्या गाडीच्या दिशेने पळाली. रुहान स्पीडमध्ये आपली गाडी मागे घेत होता. शिवानीची गाडी अजूनही खाली पडलेली होती. तो काय करणार याचा अंदाज तिला आला होता, म्हणून ती आता आपल्या अर्धमेल्या असलेल्या गाडीचा जीव वाचवायला पळाली. ती गाडीला उचलणार त्याआधीच रुहानने तिच्या गाडीवर आपली गाडी चढवली होती. 2 वेळा मागे पुढे करून शिवानीच्या गाडीचा त्याने नक्षाच बदलून टाकला होता. शिवानी तर डोक्याला हात लावून तशीच खाली बसली. आपल्या गाडीचा अवतार पाहून तिचे डोळे भरून आले होते. हे यू बोलणार होता, पण शब्द मागे घेतला. पुन्हा ती त्याला कुत्र्यांच्या कॅटेगरीत नेऊन बसवेल याची भीती वाटत होती. माझा चेहरा नेहमी लक्षात ठेव आता. पुन्हा कधी चुकूनही माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. आजेला कोणाचं ऐकायची सवय नाही, हे नेहमी लक्षात ठेव. नशीब समज गाडी डॅमेज केली आहे. माझ्या हातात असतं तर मी तुला पण गायब केलं असतं. रुहान आपल्या डोळ्यावर पुन्हा गॉगल चढवत बोलतो आणि सरळ शिवानीकडे दुर्लक्ष करत निघून जातो. तो गेला तशी ती बिचारी पुन्हा भानावर आली. आधी तर फक्त हेडलाईट तुटली होती, पण आता गाडीचं हँडल तुटलं होतं. दोन्ही आरसे फुटले होते. गाडीचा साचा पूर्ण खिळखिळीत झाला होता. अरे देवा, कसला राक्षस होता. माझ्या गाडीची काय हालत केली रे. देव करो तुझी बायको तुला लाटण्याने मारो. तुझी पोरं काळी कुळकुळीत जन्माला येऊ. तुझ्या लग्नात पंडित भेटलाच नाही पाहिजे. तुला अजिबात तुझ्या पसंतीची बायको मिळाली नाही पाहिजे. आता शिवानीच्या तोंडाचा पट्टा काही थांबायचं नाव घेत नव्हता. सगळी माणसं तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते.
कारण ज्याला ती बोलत होती तो तर कधीच धूळ उडवत निघून गेला होता. आई आई ग, आज काय माहीत कोणाचं तोंड पाहिलं होतं. पूर्ण दिवस बेकार गेला. शिवानी नुकतीच आपल्या घरी परतली होती. गाडी ढकलत ढकलत आधी गॅरेजला सोडून आली, नंतर रिक्षा पकडून घरी आली होती. थकली होती बिचारी. मनात आत्ताही रुहानच्या नावाचा उद्गार चालू होता. बाबा, हे सगळं काय आहे? आपल्याला लॉटरी तर नाही ना लागली? बाबा, हे सगळं माझ्यासाठी आहे. घरी येताच समोरचा नजारा पाहून आता मात्र तिचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. समोर तिचे वडील डोक्याला हात लावून बसले होते. त्यांच्या समोरच्या टेबलवर अनेक प्रकारच्या मिठाई, फळं, ड्रायफ्रूट भरलेल्या टोपल्या होत्या. भरजरी रेशमी डिझायनर साड्यांचे काही बॉक्स बाजूला ठेवलेले होते. दागिन्यांचे काही बॉक्स पण होते. शिवानीने पटकन ते उघडून पाहिले. कोल्हापुरी साज, डायमंड नेकलेस, सोन्याचा चोकर, कानातले 2 जोड, पायातले पैंजण. किती सुंदर असं कलेक्शन होतं ते. शिवानी तर प्रत्येक गोष्ट हातात घेऊन कौतुकाने पाहत होती. बाबा सांगा ना, हे सगळं काय आहे? आपल्याला खरंच कोणती लॉटरी लागली का? शिवानी कोल्हापुरी साज आपल्या गळ्याला लावत आनंदाने विचारते. हे सगळं तुझ्यासाठी आले आहे. आईसाहेब म्हणजे राजलक्ष्मी जाधव यांनी त्यांच्या नातवासाठी तुला मागणी घातली आहे. ते लोक उद्या तुला पाहायला येणार आहेत. तिचे बाबा आता काहीशा आनंदात बोलतात. जाधव घराचं नाव पूर्ण पंचक्रोशीत नावाजलेले होते. अशा घरातून आपल्या मुलीला मागणं आले म्हणून त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याचबरोबर थोडे दडपण आले होते. मोठी लोक आहेत, आपण त्यांची आवभगत नीट करू शकू ना? तसं त्यांनी मदतीला अपर्णाला बोलवायचा विचार केला होता, पण नुकतंच लग्न झालं आहे तर त्यांनी पण तिला त्रास देणं योग्य नाही समजलं. म्हणून आता उद्याची काय काय तयारी करायची याचा विचार करत बसले होते. एक मिनिट, तुम्ही माझी चेष्टा तर नाही ना करत? हे बघा, आता माझा अजिबात मूड मस्ती करायचा नाही. आधीच त्या गाढवाने माझं डोकं खरं केलं आहे. आता तुम्ही उगाच काही सांगू नका. शिवानी मागणी, तेही इतक्या मोठ्या घरातून, हे ऐकूनच चक्रावून गेली होती. लग्न करायचं नव्हतं असं नाही, पण आपल्या वडिलांना सोडून जायची इच्छा नव्हती. लगेच आपल्या वडिलांच्या कुशीत शिरली. तिचे बाबा तिला खरं काय ते समजावतात. सकाळी ती गेल्यानंतर वाड्यातून माणसं हे सगळं घेऊन आले होते. आईसाहेब स्वतः फोन करून बोलतात. शिवानीला अजूनही हे काही पटत नव्हतं. कालच्या एका भेटीत लगेच त्यांनी हा निर्णय कसा घेतला आणि का, हे त्यांना विचारायचं होतं. बाबा, मला एकदा आईसाहेब यांना भेटायचं आहे. मला हे मान्य नाही. इतक्या मोठ्या घरात मी खरंच नाही खुश राहणार. साधी माणसं आपण. इतक्या मोठ्या घरात आपला निभाव कसा लागणार? हे मोठे लोक घमेंडी, स्वार्थी, मग्रूर असतात. आताही रुहानचा चेहरा आठवून तिच्या रागाने मस्तकाच्या शिरा ताठल्या होत्या. शिवानी बोलून एक नजर त्या सगळ्या वस्तूकडे पाहून आपल्या खोलीत निघून गेली. इतकं सगळं देऊन आपल्याला नक्कीच विकत तर घेत नाही, हा प्रश्न तिला पडला होता. आता नक्की आपणच का, या प्रश्नाचं उत्तर तिला हवं होतं, जे फक्त आईसाहेब देऊ शकत होत्या. तिने लगेच आईसाहेब यांना भेटायचा निर्णय घेतला. दिलीप आपल्या मुलीला चांगलं ओळखत होते. तिच्या मर्जीशिवाय काही होणार नाही हे ओळखून त्यांनी ते सगळं सामान उचललं आणि नीट ठेवलं. कशालाही हात लावला नाही, कारण ते दुसऱ्या कोणाची अमानत होती. शिवानी लग्न करेल याची खात्री नव्हतीच, पण आता जाधव कुटुंबात पण काही वेगळं चित्र नव्हतं. व्हॉट आजी, तू मला फक्त इथं मुलगी पाहायला बोलवलं? तुला चांगलं माहीत आहे माझा इतक्यात लग्न करायचा विचार नाही, आणि केलं तरी मी अशी गावातली अडाणी बावळट मुलगी करेल असं तुला वाटलंच कसं? रुहान थोडासा चिडून बोलत आपल्या खुर्चीवरून उठला. बोलताना आवाज किंचित वाढला होता. त्याचा तो आवाज ऐकून इरावती रागातच त्याच्याकडे पाहू लागली. रुहान, तू आपल्या आजीसोबत बोलत आहे हे विसरू नको. इरावती बोलतात तसा तो रागात आपल्या केसातून हात फिरवत तिथून जाऊ लागला. थांब रुहान, अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाही. मी म्हणेल त्याच मुलीसोबत तुला लग्न करावं लागेल. तू तर जाधवांची दौलत माहीत नाही कोणत्या कोणत्या मुलींवर उडवत आहेस. मग आम्ही घरंदाज मुलगी सून म्हणून आणायचा विचार केला तर त्यात वावगं काय?
आमच्या शब्दाला मान नसेल द्यायचा तर तसं सांग. काय तो निर्णय आम्ही घेऊ. नंतर मात्र बोलायला तोंड उघडू देणार नाही. लाड करता येतो तसा लाड उतरवता पण येतो आम्हाला. पोरगी तुला शोभेल अशीच आहे. तुझ्या त्या बेबीपेक्षा तरी लाख पटीने बरी आहे. उद्या सरळ मुलगी पाहायला आमच्यासोबत यायचं. नाहीतर पुन्हा कधी आमचं तोंड पाहायचं नाही. आईसाहेब सरळ आपला निर्णय सांगून उठून आपल्या खोलीत निघून गेल्या. इरावतीने मनातच आईसाहेब यांना धन्यवाद केलं. शेवटी रुहानला बोहल्यावर चढवायचं काम त्याच करणार होत्या म्हणून आता इरावती आपल्या सासूवर खुश होत्या. रुहान मात्र चिडून बाहेर निघून गेला. आज सगळेच त्याला बोलत होते. त्याच्या इज्जतीचा कचरा करून ठेवला होता. रागातच रुहान गाडी घेऊन निघून गेला. वरतून आईसाहेब पाहत होत्या. काळजी वाटत होती, पण त्यांनी आधीच कोल्हापूरमध्ये आल्यावर त्याच्या मागे माणसं लावली होती. त्याच्याही नकळत बॉडीगार्ड त्याच्या मागावर होते. जाधव यांचे जितके शुभचिंतक होते तितकेच शत्रूही होतेच. उगाच त्यांना रिस्क घ्यायची नव्हती म्हणून रुहानसोबत बॉडीगार्ड होते. आईसाहेब, तो लग्नाला तयार होईल का? इरावती तिथं येत त्यांना काळजीने विचारतात. तो माझा नातू आहे. कधी नाक दाबून तोंड उघडायला लावायचं हे मला चांगलं माहीत आहे. तू काळजी करू नको. आता फक्त सुनेला घरी घेऊन जायची तयारी कर. सासू होणार आहेस, आता तरी सुधर जरा. नुसतं आपलं किटी पार्टीमध्ये जाऊन नाच मिरवू नको. घरात जरा लक्ष द्या. जा आता. उगाच इथं माझं तोंड पाहू नका. चहाचं बघा जरा. कधीतरी येतात पण तरी मलाच सगळं सांगावं लागतं. स्वतःहून कधी सासूची काळजी घेणार देव जाणे. आईसाहेब आपल्या गॅलरीमध्ये असलेल्या खुर्चीवर आरामात बसून बोलतात. वय झालं तरी सासूचा हक्क तसूभर कमी होऊ दिला नव्हता. इरावती त्यांना काहीच न बोलता हसून मिठी मारत लगेच पळून गेल्या. माहीत होतं बाहेरून कितीही कठोर असल्या तरी आतून मात्र मधाळ आहेत. इरावती गेल्या तशा त्याही गालात हसल्या. शिवानी बाळा, असं फोन करून नकार देणं आपल्याला शोभत नाही. एकदा फक्त माझ्यासाठी त्यांना येऊन जाऊ दे. मुलगा नाही आवडला तर आपण नाही म्हणून सांगू. आईसाहेब यांचं नाव ऐकून आहे. घरानं अगदी शोधून सापडणार नाही असं आहे. एकदा या बापाचं ऐक. त्यांना निदान येऊन बघून जाऊ दे. दिलीप पुन्हा शिवानीच्या रूममध्ये येऊन तिला समजावत होते. तिने रागाने काहीच न बोलता सरळ आपली बॅग उचलली आणि बाहेर निघून गेली. तसा तिच्या बाबांनी सुटकेचा निश्वास सोडला. माहीत होतं त्यांच्या शब्दाला मान देऊन ती ऐकेल म्हणून. देवा, आता दोघे उद्या सामोरासमोर आल्यावर कोणता भडका उडतो हे पाहायला मज्जा येणार आहे. जमेल का दोघांचं हे नातं? आता उद्या बघण्याचा कार्यक्रम कसा पार पडतो हे नक्की पाहूया. चला तर मग, कथा आवडत असेल तर सगळ्यात आधी मला कॉमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.